थांबून जायला पाहिजे ते करतो तुझं पण जेवण करून आम्ही करतो काय नाही करायचं ये बरोबर घे ना बरोबर करणार या ओके रेडी ये आया काढते बाबा तुम्हाला येऊन येईल पूर्ण मीडिया न्यूज तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. आज वाढदिवस आहे, आज श्रावण सोमवार आहे, खूप दुसरा नागपंचमी खूप चांगल्या त्योहारामध्ये आपला वाढदिवस आला काय समजा. मला सर्वात प्रथम आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे आज सोमवारच्या दिवशी माझा जन्म झाला होता आणि श्रावण महिना होता, म्हणजे तो दिवस जेव्हा माझा जन्म झाला तो आज आलेला आहे. त्यामुळे मी माझ्या भोलेनाथच्या कृपेने मी आज सकाळपासून आनंदित आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे आनंद केव्हा निर्माण होतो जेव्हा आपल्याकडे आपले शुभचिंतक लोक मोठ्या आशेने मोठ्या याच्याने मला शुभेच्छा द्यायला येतात. सकाळी 8 वाजतापासून मी या ठिकाणी आहे आणि लोकांची गर्दी माझ्याकडे होत आहे. हे पाहून मला अजून जास्त आनंद होतो आणि मी शिवाला एकच प्रार्थना करेन या दिवशी की मला एवढी शक्ती दे, मला एवढा मला क्षमता दे की मी माझ्या गोरगरीब शोषित पीडित लोकांची माझ्या वामनराव पटेल लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेवा निरंतर करत राहील. आणि माझ्या या सगळ्या माझ्या ज्या शुभचिंतक लोकांना मला एकच विनंती आहे की आपला देश आज प्रगतीच्या देशावर चाललेला आहे. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला 4थ्या नंबरच्या स्थानावर पोहोचलेला आहे विकासाच्या दृष्टिकोनातून. म्हणून आपल्याला जळणारे ज्याची प्रगती होते तिथे जळणाऱ्या लोकांची संख्या वाढत असते. म्हणून जळणाऱ्या लोकांपासून दूर राहा, सर्व समाज सर्व धर्म एकत्र या, एकजूट व्हा आणि आपण आपलं राष्ट्र, आपला देश, आपला महाराष्ट्र, आपला प्रभाग आपण विकसित करूया, त्याचा आपण संकल्प करूया. या दिवशी एवढंच मी माझ्या शुभचिंतक लोकांना सांगू इच्छितो. माझा हा सवाल आहे, भारतीय जनता पार्टी आपण भारतीय जनता पार्टी एक चांगली लीडर आहात, समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपलं खूप चांगलं काम आहे. तर कुठेतरी असं वाटतं का भारतीय जनता पार्टीचे आपल्याकडून दुर्लक्ष होत आहे किंवा आपल्याला वेटिंगवर ठेवलं आहे. भाऊ तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या जीवनामध्ये मी वामनराव पटेल स्मृती लोकसेवा माझे वडील वामनरावजी पटेल यांनी मला असे संस्कार दिले की माणसाने आपले कर्म करत राहायचे. आपल्या कर्मामध्ये कुठेही चूक होते, अपेक्षा घ्यायच्या, अपेक्षा बाळगायच्या, पण अपेक्षा जरच आपल्या काही सुटल्या तर कर्म नाही सोडायचं. म्हणून मला माझे वरिष्ठ नेता, माझे मार्गदर्शक श्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माझे मुख्यमंत्री मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेब हे सगळे माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत. कर्माचं फळ माणसाला मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहे. मी माझी सेवा कुठेही कमी होऊ देणार नाही. भारतीय जनता पार्टीचा निरंतर कार्यकर्ता म्हणून मला ठेवलं तरी मी या समाजाची, या देशाची, याची मी सेवा करत राहील असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुढे भविष्यात माझा सुद्धा ते विचार करतील अशी मला अपेक्षा आहे, आशा आहे. धन्यवाद. थँक्यू.